मुंबई पाहिजे या एका इच्छेपोटी घरच्यांना काहीही न सांगता घराबाहेर पडलेल्या 3 अल्पवयीन मुलांचा शूर पोलिसांनी अवघ्या 24 तासात शोध लावून त्यांना सुखरूप पालकांच्या स्वाधीन केलाय. पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने ही कामगिरी यशस्वी ठरली आहे. शूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तलवाडा येथील नियल शफीक पठाण, अहमद फारुख शेख आणि फैजल कुर्बान शेख ही 3 अल्पवयीन मुले 17 जूनला दुपारी 2 ते रात्री 9 वाजेदरम्यान घरातून निघून गेली. बराच वेळ शोध घेऊनही या मुलांचा ठावठिकाणा न लागल्याने अखेर 18 जूनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी तपासाचे आदेश दिले. त्यानुसार शूर पोलिसांनी 3 विशेष पथके स्थापन करून मनमाड, नांदगाव आणि रोटेगाव रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मुले रेल्वेने मुंबईकडे गेल्याचा संशय आल्याने पोलिसांनी तात्काळ दादर, CSMT आणि भुसावळ रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून मुलांची छायाचित्रे पाठवली. पोलीस दलाच्या शोध 4 मोहिमेअंतर्गत ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी, वैजापूरचे SDPO भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखाम, पोलीस उपनिरीक्षक CH मेंढके, अंमलदार थोरात नरोडे आणि बोरकर यांनी पार पाडली. दादर येथील महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल PK कांबळे यांना ही मुले परिसरात फिरताना आढळल्याने त्यांनी मुलांना ताब्यात घेऊन शूर पोलिसांना माहिती दिली. शूर पथकानं मुंबई गाठून मुलांचा ताबा घेतला आणि त्यांना सुखरूप घरी आणले. नितीन साळुंके, MCN न्यूज, शूर.